श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित करण्यात आलेला महिना आहे। या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते। श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत केले जातात। हे व्रत शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते। आपल्या आराध्यासाठी भक्त या महिन्यात विधिवत पूजा पाठ आणि उपवास करतात। शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक उपाय देखील केले जातात। तर यावर्षी श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय? श्रावण महिन्याची सुरुवात कधीपासून आहे? पहिला सोमवार श्रावण महिन्यातील कधी येत आहे? त्याचबरोबर श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवारची शिवामूठ कोणती असेल? श्रावणामध्ये आपण 16 सोमवारचं व्रत चालू करतो, तर ते 16 सोमवारचं व्रत आपण कधीपासून चालू करू शकतो, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। श्रावण महिना हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यात भगवान शंकरांची पूजा केली जाते। श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत करतात। या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असे देखील बोलले जाते। त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवाची पूजा करतात। समुद्र मंथनातील विष भगवान शंकरांनी ज्या काळात पिले होते तो काळ होता श्रावण महिन्यातील। त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर यंदाचा श्रावण महिना सुरू केव्हा होतोय? या काळात भगवान शंकरांची पूजा आणि व्रत कसे करावेत हे आपण पाहून घेऊया। तर 2025 मध्ये आषाढ अमावस्या 24 जुलै 2025 गुरुवार रोजी येत आहे। 24 जुलै रोजी पहाटे 2:28 पासून अमावस्या सुरू होत आहे। तर 24 जुलै रोजी रात्री 12:40 संपणार आहे। तर ही अमावस्या तिथी म्हणजे दर्श अमावस्या 24 जुलै रोजी साजरी केली जाईल। तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दीपपूजनही करायचं आहे। त्याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येईल। अमावस्या संपल्यानंतर शुक्रवार दिनांक 25 जुलै रोजी श्रावण महिना चालू होत आहे। श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार हा 25 जुलै 2025 रोजी आहे। तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्याला जराजीवंतिका पूजन ही करायचं असतं। तर पहिल्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा करायची आहे। 25 जुलै रोजी पहिला शुक्रवार आणि श्रावण महिना चालू होत आहे। तर 25 जुलैपासून सुरू होणारा श्रावण महिना हा 23 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्याला या तिथीची समाप्ती होणार आहे। श्रावण महिन्यात श्रावणी सोमवाराला विशेष महत्त्व आहे। त्यानुसार यंदाच्या श्रावणात 4 श्रावणी सोमवार येणार आहेत। आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यात मंगळागौर पूजन, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा यासारखे सण उत्सव साजरे केले जातात। तर पहिला श्रावणी सोमवार येत आहे 28 जुलै 2025 रोजी। तर पहिल्या श्रावणी सोमवारी नागचतुर्थीचा उपवासही आहे। श्रावण सोमवारच्या दिवशी शंकराला वाहिली जाणारी एक मूठ धान्य म्हणजे शिवामूठ। प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य शंकराला अर्पण करण्याची प्रथा आहे। श्रावण सोमवारी अनेक जण उपवास करतात। महादेवाच्या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी धान्याची शिवामूठ वाहिली जाते। ही धार्मिक परंपरा आजही जपली जाते। पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै रोजी शिवपूजन करून आपल्याला शिवामूठ ही तांदळाची व्हायची आहे। ही शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा फार जुनी आहे। खरे तर शिवामूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो। प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटते की जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते तसे सासरी देखील मिळावे। प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भरतारा, नावडतीची आवर्ती कर्रे देवा असे म्हणत ही शिवामूठ वाहिली जाते। महादेवाची मनोभावी पूजा केली जाते। या दिवशी उपवास करावा आणि महादेवाला बेलपत्र व्हावे। ही शिवामूठ श्रावणातील सर्वात मोठा वसा मानला जातो। ही शिवामूठ प्रत्येक महिलेने प्रत्येक सोमवारी व्हावी असे सांगितले जाते। तर श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला 16 सोमवारचे व्रत हे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू करणे खूप शुभ मानले जाते। यानंतर पुढील 16 सोमवारपर्यंत व्रत करायचं आहे आणि 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करायचं आहे असं सांगितलं जातं। आपल्या चॅनलवरती 16 सोमवार व्रत कसे करावे याची सुद्धा माहिती आणि याच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत।
पाहिले नसतील तर नक्की पाहावे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देते। हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतीने शिवाला पती स्वरूप मिळावे म्हणून केले होते अशी पौराणिक मान्यता आहे। शिवपुराणानुसार 16 सोमवारी व्रत सुरू करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो। शिवपुराणानुसार 16 सोमवार व्रताची पूजा दिवसाच्या तिसऱ्या भागात म्हणजे 4 वाजण्याच्या सुमारास सुरू करावी। सूर्यास्तापूर्वी पूजा पूर्ण करावी। शास्त्रानुसार प्रदोष काळात शिवपूजा फलदायी असते। त्यानंतर 4 ऑगस्ट 2025 रोजी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचं व्रत करायचं आहे। या दिवशी शिवपूजन करायचं आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामुठी तीळ आहे, तर या दिवशी सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला तिळाची शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। तिसरा श्रावणी सोमवार हा 11 ऑगस्ट 2025 रोजी येत आहे, तर या दिवशी शिवपूजन करून आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ ही मूग व्हायची आहे। मुगाची शिवामूठ आपण या दिवशी वाहणार आहोत। त्यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी आपल्याला चौथा सोमवारचं व्रत करायचं आहे, तर या दिवशी शिवपूजन करून आपण शिवामूठ ही जवसाची वाहणार आहोत। 18 ऑगस्ट 2025 हा शेवटचा सोमवार असणार आहे। यावर्षी 4च श्रावणी सोमवार असणार आहेत, तर 23 ऑगस्ट 2025 रोजी अमावस्या तिथी येणार आहे आणि त्यानंतर श्रावण महिना संपणार आहे। श्रावण सोमवारी पूजा कशी करायची याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते, त्याच्याबद्दलचा आपला वेगळा व्हिडिओही येणार आहे। तर श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत। पूजेपूर्वी हातात पाणी घेऊन मी आज श्रावण सोमवारचे व्रत करत आहे असा संकल्प करायचा आहे। घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी, नसल्यास मातीचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा आपण करू शकतो। शिवलिंगावरती गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करावे। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखरेचे मिश्रण म्हणजे पंचामृत आपल्याला अर्पण करायचं आहे। हे सर्व पदार्थ एक एक करून अर्पण करावेत आणि प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावा। शिवलिंगाला स्वच्छ वस्त्र अर्पण करायचे आहेत। शिवलिंगाला चंदनाचा लेप लावायचा आहे। महादेवांना प्रिय असलेली फुले, धोत्रा, आगाडा, पांढरी फुले अर्पण करायची आहेत। बेलपत्र आणि शमीपत्र, बेलपत्र 3 पानांचे, शमीपत्र, धतुरा आणि आगाड्याची पाने अर्पण करावीत। बेलपत्रावरती ओम किंवा राम लिहून आपण अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते। महादेवाला भांग, धोत्रा, नैवेद्य, दूध, मिठाई किंवा फळे अर्पण करायची आहेत। धूप आणि दीप प्रज्वलित करायचे आहेत। श्रावण सोमवारी महादेवाच्या पूजेमध्ये मंत्रोच्चाराला विशेष महत्त्व आहे, तर या पूजेदरम्यान आपल्याला महामृत्युंजय मंत्र हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनाम मृत्युमोक्षीयमामृताम। रुद्र गायत्री मंत्र हा मंत्र भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जपला जातो। ओम तत्वपुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। शिवाचा पंचाक्षरी मंत्र हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली मंत्र आहे। ओम नमः शिवाय। शंकराचा मूळ मंत्र आहे ओम नमो भगवते रुद्राय। लघु मृत्युंजय मंत्र आहे ओम जू स। मंत्रांचा जप रुद्राक्ष माळेने करणे अधिक फलदायी मानले जाते। जप करताना मन शांत आणि एकाग्र असावे। मंत्रांचा उच्चार स्पष्ट आणि योग्य असावा। श्रावण महिन्यात दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करणे खूप शुभ मानले जाते। या पूजेने आणि मंत्रोच्चाराने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे। शेवटी भगवान शंकराची आपल्याला आरती करायची आहे। पूजा झाल्यावरती प्रसाद वाटून स्वतःही आपल्याला ग्रहण करायचा आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।